नमस्कार भगिनींनो. ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी झाल्यानंतर साधारणपणे 3 दिवस पर्यंत छाती दुखते, छाती टाईट वाटते आणि पाठीत कळ येते, पाठ सुद्धा टाईट होते. तेव्हा विश्रांती घ्या, पडून राहा, टीव्ही पहा, कुठलंही काम करू नका आणि जास्त दुखल्यास ॲडिशनल क्रोसिनची किंवा कॉम्बिफ्लॅमची गोळी घ्यायला हरकत नाही. दुसरं व तिसऱ्या आठवड्यात इम्प्लांट खाली येऊन सेटल होऊ लागतो. यालाच आपण ड्रॉप अँड प्लग म्हणतो. आकार अधिक नैसर्गिक दिसू लागतो. 4 ते 6 आठवड्यात बहुतेक सूज 99% कमी झालेली असते. आकार मऊ आणि नॅचरल वाटतो. 3 ते 6 महिन्यात फायनल शेप दिसायला लागतो. स्कार हळूहळू फिका होतो आणि दुःख होत नाही. तसेच संवेदना सुद्धा जवळजवळ नैसर्गिक झालेल्या असतात. परंतु लक्षात ठेवा की पहिल्या 2 आठवड्यात ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीचे रिझल्ट असेस करू नका. त्याला कमीत कमी 6 महिने द्या. सर्जननी दिलेल्या सर्व सूचना तंतोतंत पाळा. तसेच स्पोर्ट ब्रेसियर जास्तीत जास्त वेळ वापरा आणि जे औषधं दिलेली आहेत ते नियमित घ्या. आणि या पिरियडमध्ये कधीही तुम्हाला खूप ताप आला, खूप दुखायला लागले, एकाच बाजूला लाल झाले, सुजले, फुगले किंवा एखादा डिस्चार्ज पस यायला लागला, तर अवश्य तुमच्या प्रायमरी सर्जन डॉक्टरना संपर्क करा. अधिक माहिती करता अवश्य संपर्क करा 9822058916. डॉक्टर कृष्णा चौधरी, कॉस्मेटिक सर्जन,